माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा आणि त्याच्याकडे इतके पैसे नसतानाही माझ्यासाठी महागड्या वस्तू विकत घ्यायचा. मला आश्चर्य वाटायचे की त्याच्याकडे हे सर्व कुठून येते. पण तो एक अतिशय विचित्र गोष्ट करायचा, ज्यामुळे मला त्रास व्हायचा. मला तो नेहमीच आनंदी ठेवायचा. माझ्यासाठी माझ्या आवडीच्या वस्तू आणि जेवण घेऊन यायचा. पण रात्री तो दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचा. मला आश्चर्य वाटायचं की तो माझ्यासाठी खूप छान वस्तू घेऊन येतो, माझी एवढी काळजी घेतो, मला खुश ठेवतो. मग त्याला माझ्यामध्ये इंटरेस्ट का नाही? तो माझ्याजवळ थोडा वेळ देखील का बसत नाही? तो माझं का ऐकून घेत नाही? माझ्यासोबत त्याचं वागणं नॉर्मल का नाही आहे? एके रात्री पहिलेच मी त्या खोलीत जाऊन लपून बसले, ज्या खोलीत तो रात्री जाऊन बसत असायचा. मला हे जाणून घ्यायचे होते की तो या खोलीत काय करतो, का येतो आणि तो माझ्याजवळ का बसत नाही. तेव्हा मी त्याला अशी एक विचित्र गोष्ट करताना पाहिले की माझ्या कानांवर हातच ठेवले. माझे नाव निशा आहे. मी खूप सुंदर होते. माझ्या वहिनीला माझ्या सौंदर्याचा तिरस्कार होता. ती म्हणायची, एक दिवस तुझ्या सौंदर्याची धूळधाळ होईल. मी म्हणायचे, देवाची भीती बाळगा. वहिनी, मी तुमचे काय नुकसान केले आहे? माझी आई या जगात होती, माझे बाबा या जगात नव्हते. पण जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत मी या घरावर राज्य करत होती. माझा भाऊही माझा तिरस्कार करत असायचा. तो म्हणायचा की तू माझ्या बायकोशी स्पर्धा करू नकोस. मलाही थोडासा स्वतःचा अभिमान वाटत होता, कारण मी काही चुकीचे सहन करू शकत नाही. माझी वहिनी माझ्या आईला वेळेवर जेवण देत नसायची आणि त्यातल्या त्यात ती नेहमी माझ्या आईला खराब झालेले अन्न द्यायची. म्हणून मला खूप तिचा राग यायचा. एक दिवस तर तिने माझ्या आईसमोर खराब अन्न ठेवले. जेव्हा माझी आई आधीच मधुमेहाची रुग्ण होती, तेव्हा मी म्हणाले की तिची तब्येत आधीच खराब असते. जर तुला ताजे जेवण बनवायचे नव्हते तर सांगितले असतेस. असे खराब शिळे अन्न खायला देऊन तिला मारायचे आहे का तुला? या मुद्द्यावरून आम्ही दोघेही नणंद भाऊजाई एवढे भांडलो की आमच्यात मारहाण होऊ लागली. माझ्या भावाने तर त्याच्या बायकोचीच साथ दिली आणि तो मला म्हणाला की एक दिवस मी तुला असेच सरळ करेल की तू बाणासारखी सरळ होशील. तू लहान आहेस, तुझं काय काम आहे? मोठ्या वहिनीशी असे बोलतात का? मी म्हटलं की ही लहान किंवा मोठ्याची गोष्ट नाही. ती काहीतरी चुकीचे करेल तर मी त्यावर तिला बोलेलच. त्यामुळे त्या रात्री माझ्या आईची तब्येत इतकी बिघडली की ती 4 दिवस हॉस्पिटलमध्ये या आजाराशी लढून या जगातून निघून गेली. मला खूप काळजी वाटत होती. काही नातेवाईक होते, तेही माझ्या आईचे सासरची मंडळी होती, ज्यामुळे त्यांना फारसं दुःख झालं नाही. त्यांना थोडा पश्चाताप झाला आणि आता फक्त मी आणि माझा भाऊ घरात होतो. एक रात्र भाऊ माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला की आई आता या जगात नाही. मला वाटले तो म्हणेल की काही हरकत नाही, मी आहे ना, काही लागले तर मला हक्काने सांगत जा. पण तो म्हणाला, या येत्या रविवारी तुझं लग्न आहे. असं सांगताच मी आश्चर्यचकित झाले आणि विचारले की काय? तो म्हणाला, हो, मी तुझं लग्न करतोय, तेही या येत्या रविवारी. तू तुझ्या घरच्यांची झालीस तर खूप चांगले होईल. माझ्यात इतकी ताकदही नव्हती की त्याला विचारू शकेल की माझं लग्न कोणाशी करतो आहे. मी म्हणाले, एवढ्या लवकर लग्न? तो म्हणाला, फक्त लग्न होणार आहे कारण आत्ताच आई वारली आहे. आणि हो, तुझ्या मनात काही इच्छा असतील तर त्या तुझ्या मनातच मारून टाक, कारण मी तुझ्यासाठी 1 महिना आगाऊ ढोलकीची व्यवस्था करू शकत नाही ना. मी तुझ्या वराला घोड्यावर बसवून आणू शकेल. आणि तो एवढं बोलून खोलीच्या बाहेर गेला. मी उशीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. मग विचार केला की एक ना एक दिवस लग्न करायचेच आहे. जर तसं झालं तर माझं स्वतःचं घर असेल. मला कोणाची गुलामगिरी करावी लागणार नाही. मी माझ्या वहिनीपासून वाचेल, नाहीतर काही वेगळ्या मार्गाने माझ्या वहिनीपासून माझा जीव वाचवू शकत नाही. मी या विचारातच दिवस घालवू लागले. पण लग्नाच्या दिवशी माझ्या भावाने माझे लग्न कोणत्या व्यक्तीशी लावणार आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. कदाचित माझ्या वहिनीची यातही काही युक्ती असावी, कारण जेव्हा आमच्यात भांडणी व्हायच्या तेव्हा माझी वहिनी माझी शत्रू व्हायची. मला वाटायचे की ती एक दिवस नक्कीच माझ्याकडून बदला घेईल आणि आज तिने तेच केले. ती यशस्वी झाली होती, कारण माझा वर विचित्र अवस्थेत बसलेला होता. त्याला पाहून अगदी लहान मुलालाही अंदाज आला असेल की तो सामान्य माणूस नसून एक वेडा आहे, कारण त्याने त्याच्या हातात टॉफी धरलेली होती आणि तो खात होता. केस त्याचे विखुरलेले होते. त्याचे कपडे तर नवीनच घातलेले होते, पण त्याने ते एवढे घाण केले होते की चिखलात खेळलेल्या लहान मुलासारखे त्याचे कपडे वाटत होते. हा माझा वर होता. सर्वांना कळले होते की तो वेडा आहे. नातेवाईक नसल्याने वस्तीतील काही महिलाही आल्या होत्या.
त्याही म्हणू लागल्या होत्या की निशाचा वर वेडा आहे. भावाने आणि वहिनीने बहिणीचे काय केले आहे? भाऊ आणि वहिनीने बहिणीवर खूप अन्याय केले आहेत. बिचारी आई काय वारली. त्यांचे तर डोळे पांढरे पडले. वेड्यासोबत एवढ्या चांगल्या मुलीचं लग्न लावून दिलं जात आहे. माझ्या लग्नाच्या दिवशीच वराला पाहिले होते मी. माझं लग्न झालं होतं आणि आता माझी पाठवणी होत होती. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. मला खूप रडावंसं वाटत होतं, पण मी रडूही शकत नव्हती, कारण मी रडले असते माझे अश्रू कोणी पाहिले असते. मला आज माझ्या आईची खूप आठवण येत होती, कारण ती आज जिवंत असती तर असे काही झालेच नसते. माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवले होते. त्याला थोडाही विचार आला नाही की आपण आपल्या बहिणीचे लग्न एका वेड्याशी करून देत आहोत. तो मला कसा काय खायला घालणार? आजकाल लोक आपल्या मुलीचे लग्नही अशा मुलाशी लावून देत नाही जो नोकरी करत नाही, बेरोजगार असतात. आणि माझ्या वराजवळ तर अक्कल नावाची वस्तूच नव्हती. त्याच्याकडे ना शहाणपण आहे ना पद्धत. त्यामुळे मला क्षणभर जाण्यास नकार द्यावासा वाटला. पण त्यानंतर माझे काय झाले असते? या लोकांनी माझा एक देखावा तयार केला असता आणि त्यांनी मला येथून हाकलून दिले असते. म्हणून मी सर्व काही देवावर सोडले आणि त्यांच्यासोबत माझ्या सासरी यायला निघाले. निघताना माझ्या भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी माझे डोके मागे करून घेतले. जेव्हा लोकांनी हे दृश्य पाहिले तेव्हा मी म्हणाले, जरा त्याचीही बेइज्जती व्हावी. त्याला एवढा तर दाखवायला हवे की त्याने माझ्याशी जे काही केले ते चांगले नाही केले. तेव्हा वहिनीही मला भेटायला पुढे आली होती. मी तिलाही भेटले नाही, कारण तिने सगळ्यांसमोर सांगितलं होतं की तुझं लग्न झालं आहे, आता कुठलेही नखरे दाखवू नकोस आणि चुपचाप इथून दफा व्हायचं. कोणती वहिनी आपल्या नंदेला असं म्हणते, तेही तिच्या लग्नाच्या दिवशी निरोप देताना? किती मनात तिरस्कार असला तरीही अशा पद्धतीने बोलून कोणीही आपल्या मुलीला घरातून हाकलून देत नाही. माझ्यावर किती अत्याचार होत होते हे देवही पाहत होते. पण मला माहीत होते की देव माझ्याशी न्याय करेल. पण सध्या माझा काळ खूप वाईट दिसत होता. मला काहीच समजत नव्हते. माझा वर वेडा होता, पण त्याचे घर चांगले होते. तिथं 3 खोल्यांचं घर होतं आणि त्यांचा एक भाऊ होता. मला वाटलं तोही त्याच घरात राहतो. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा मी थोडी घाबरली, कारण रात्री त्याच्याऐवजी त्याचा भाऊ खोलीत आला. तो मला म्हणाला, काळजी करण्याची गरज नाही. खरं तर हे माझं स्वतःचं घर आहे. दुसऱ्या ठिकाणी माझं घर आहे, जिथे माझी बायको आणि मुलं माझी वाट पाहत आहेत. आता तुम्हीच त्याची काळजी घ्या. तसं काय आहे की माझ्या बायकोशी त्याचे संबंध चांगले नसल्याने त्यांच्यात अजिबातच जमत नाही. आई वडील तर माझेही नाही आहेत. आता तुम्हीच आहेत आणि तुमचा नवरा आहे आणि हे घर आहे. जर कुठली वस्तू कुठे पडली आहे हे समजत नसेल तर मला फोन करून विचारू शकता. भिंतीवर माझा नंबर लिहून ठेवला आहे. पण जर तो तुम्हाला खूप त्रास देऊ लागला तर तुम्ही मला कॉल करू शकता. पण हे बघा, मी पण मुलांचा वडील आहे. माझ्या पत्नीला माझे इथे येणे आवडत नाही. काही इमर्जन्सी असेल तरच तुम्ही मला कॉल करा, नाही तर स्वतःच परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न करत जा. कारण आता तो तुमचा नवरा आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबतच राहायचे आहे. मला समजत होते की माझे आयुष्य किती खराब होणार होते. मी होकार दिला. मी आणखी काय करू शकत होते? तो म्हणाला, देव मदत करो तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका. एक दिवस सर्व काही ठीक होईल. मला माहीत होते की तो सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुन्हा तो म्हणाला की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहीत नाही त्याने एकच वाक्य मला 2दा का सांगितले होते. सध्या तर मला काहीच कळत नव्हते. मी म्हणाली, ठीक आहे. माझा नवरा दुसऱ्या खोलीत बसला होता. मी त्या खोलीत गेल्यावर मला आश्चर्य वाटले. ही खोली कदाचित त्याचीच होती. इथे बऱ्याच वस्तू तुटून पडलेल्या होत्या आणि काही खेळणी वगैरे पडलेल्या होत्या. कदाचित त्याचे डोके लहान मुलासारखे होते. त्याने मला पाहिले तर मी घाबरली. मला वाटले की तो माझ्याजवळ येतोय आणि मला बोलेल किंवा मला काहीतरी काम सांगेल. त्याने असे काहीही केले नाही. मी शांतपणे माझ्या खोलीत जाऊन झोपून घेतले. मला वाटले की दाराला आतून कडी लावावी, पण मी तसे केले नाही. सांगायला जरा विचित्रच वाटतं, पण याआधी मला एवढी शांत झोप कधीच लागली नव्हती. मी डोळे उघडले तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण समोर माझा नवरा बसला होता. त्याला पाहून मी घाबरले. पण जेव्हा मी टेबलकडे पाहिले तेव्हा माझे डोळे उघडेच्या उघडे राहिले. टेबलावर नाश्ता पडलेला होता. नाश्ता तर बाजारातला दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि आजूबाजूला पाहिले तर मला वाटलं कदाचित त्याचा भाऊ आला असेल आणि तो नाश्ता घेऊन आला असेल. पण घरात कोणीही नव्हते.
आणि बाहेरचा दरवाजा आतून बंद होता. रात्री मी स्वतः बाहेरच्या दाराला कडी लावली होती. माझ्या पतीने मला सांगितले की नाश्ता करून घे आणि तोही नाश्ता करायला बसला. मी विचार करत होते की याला बरं माहीत आहे आमचं लग्न झालं आहे, त्यामुळे आमच्यासाठी बाजारातून नाश्ता आणावा लागेल. मग तो कुठला वेळा म्हणता येईल. पण मग त्याने एक विचित्र गाणं म्हणायला सुरुवात केली. ते कुठल्या तरी कार्टूनमधलं गाणं होतं. त्यामुळे मलाही समजलं की ही साधारण कृती आहे. कदाचित त्यालाही भूक लागली असेल आणि त्याच्याकडे थोडे पैसे असतील तर एवढं काम लहान मुलंही करू शकतं. मी नाश्ता केला. त्यानंतर मी घर साफ करायला लागले. मी हे विचारायला विसरले होते की हे घर कसं चालतं. सध्या तर घरात गरजेपुरत्या सगळ्या वस्तू होत्या, पण तरीही मी त्याच्या भावाच्या नंबरवर फोन केला, पण तो नंबर लागला नाही. म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी जेवण बनवलं. माझ्या घरी माझंच राज्य चालू लागलं होतं. माझा नवरा अचानक कुठेतरी निघून गेला होता. मला खूप भीती वाटत होती. मला माहीत नाही, कदाचित तो घरातून पळून गेला असेल. म्हणून मी त्याच्या भावाला फोन केला. तो निघून जातो पण परत येतो. काळजी करण्याची गरज नाही. तो रात्रीपर्यंत परत येईल. जर तो रात्रीपर्यंत परत आला नाही तर मला सांगा, असे त्याचा भाऊ मला म्हणाला. मी ठीक आहे असे म्हटले. रात्र झाली तेव्हा माझा नवरा घरी आला. त्याच्या हातात काहीतरी होते. त्याने ते माझ्या हातात दिले. मी ते उघडले आणि आत फुले होती. मी विचारले, हे काय आहे? तो म्हणाला, मी हे तुमच्यासाठी आणले आहे. मला आश्चर्य वाटले. ती फुले माझ्यासाठी होती. ती फुलं त्याने माझ्याकडे ठेवली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेला. काही वेळाने मी ती खोली पाहिली तर आतून कुलूप लावल्यासारखे मला जाणवले. त्या घरात माझा चांगलाच वेळ जात होता. मला वाटले तसे काहीच घडत नव्हते. त्या उलट सर्व काही ठीक चालले होते. माझे पती रोज माझ्यासाठी काही ना काही नवीन वस्तू घेऊन यायचा. माहीत नाही त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येत असतात. घरातही सगळं काही उपलब्ध होतं. घरातील काही सामान संपुष्टात येऊ लागला होता. तर एके दिवशी त्याचा भाऊ घरी आला. त्याने मला 20,000 रुपये दिले. मी म्हणाले की हे घरही तुम्हीच चालवता का? मग तो म्हणाला, नाही, तसे काही नाही. खरे तर आम्हा दोघी भावांच्या नावावर काही दुकाने आहेत. ती भाड्याने दिलेली आहेत. त्यातून महिन्यातून 2दा 20-25,000 रुपये येतात. 15 तारखेला तुम्हाला 25,000 रुपये मिळतील. म्हणून मी पैसे घेऊन आलो आहे. आज 1 तारीख आहे ना, म्हणून मी पैसे द्यायला आलो आहे. मी म्हणाले, ठीक आहे. मी घरासाठी आवश्यक गोष्टी घेतल्या. त्या घरात एक TV पण होता, AC होता, सर्व काही होते. एके दिवशी चुकून माझी वहिनी आणि भाऊ माझ्या घरी आले. त्यांना तर माहीत होते त्यांनी माझे लग्न एका वेड्याशी केले होते. पण मला ते माहीत होते माझे काय हाल झाले आहेत ते बघायला आले असावेत. पण जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा आश्चर्यचकित झाले. मी एक नवीन साडी नेसलेली होती. माझ्या वहिनीने विचारले, ही नवीन साडी कुठून आली? या लोकांनी तर तुझ्यासाठी फक्त 2च साड्या आणलेल्या होत्या आणि आम्ही पण तुझ्यासाठी काहीही नवीन घेतले नाही. मी म्हणाले की माझ्या पतीने ते माझ्यासाठी आणले आहे. त्यावर ती म्हणाली, त्याला तोंड आणि हात कसे धुवायचे ते कळत नाही. तो तुझ्यासाठी नवीन साडी कुठून आणेल? मी म्हणाले, त्यानेही मला घेऊन दिले आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितले की त्याला तोंड आणि हात कसे धुवायचे ते कळत नाही? हे पहा, मी तुम्हाला दाखवते. तो माझ्यासाठी काय काय घेऊन आला आहे. जेव्हा मी माझ्या वहिनीला सगळ्या गोष्टी दाखवल्या तेव्हा तिला आश्चर्य वाटले. त्यावर ती म्हणाली, या सगळ्या गोष्टी कुठून घेऊन येतो? कुठून चोरी तर नाही करून आणत ना? मी म्हणाले, या सगळ्या वस्तू नवीन आहेत. ती म्हणाली, मला तर नवीन वाटत नाहीत. या गोष्टी नवीन दिसत नाही का तुम्हाला? ही काय गोष्ट झाली? तर असे झाले की जसा त्यांचा तीर निशाण्यावर लागला नाही. ती माझे काही वाईट करू इच्छित होती, पण तसे काही झालेले नाही. तिच्या चेहऱ्यावरून ती चिंताग्रस्त झालेली आहे असे वाटत होते. पण मीही माझी मान वर करून तिला सगळ्या वस्तू दाखवल्या होत्या आणि मला खूप आनंद झाला. माझी वहिनी म्हणाली, बघ, कदाचित मी घाईघाईत एक चुकीचा निर्णय घेतला होता, पण मला तर तू खूप आनंदात दिसत आहेस. तुला काहीही कमी नाही इथे. मी माझ्या भावालाही सांगितले की दादा, तू काहीही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. मी इथे खूपच खुश आहे. या घरात मला कसलाही त्रास नाही. आपण गरीब माणसंच होतो ना. आपलं लग्न झालं असतं तर आपल्यासारख्याच लोकांमध्ये झालं असतं. पण हे बघ, तुमच्यापेक्षा ही माणसं चांगली आहेत. या घरात AC सुद्धा आहे. गरमी असली तरी आराम मिळतो. माझ्या वहिनीचा चेहरा लटकलेला होता. मला माहीत होते की ती माझ्या भावाशी भांडेल. माझं वाईट करायला निघालेले होते. घरी जाताना ते एकमेकांची भांडतील हीच त्यांची शिक्षा आहे. माझा पती माझ्याशी अजिबात बोलत नव्हता. तो माझी काळजी घ्यायचा, माझ्यासाठी नवीन नवीन वस्तू आणायचा, माझी काळजी करायचा. एके दिवशी मी जात होते तेव्हा माझ्या पायाला कशाचे तरी स्पर्श झाला आणि मला दुखापत झाली. म्हणून त्याने माझ्या पायाला पट्टी बांधली. मात्र रात्र झाली की तो दुसऱ्या खोलीत जाऊन आतून कुलूप लावून घ्यायचा.
मला खूप काळजी वाटत होती की हा काय प्रकार आहे. मला त्याच्याशी बोलायचे होते. मला त्याला विचारायचे होते, प्रेमाने माणूस बरा होऊ शकतो. हे सर्व काही मी चित्रपट, नाटकात पाहिले होते. कदाचित मी देखील त्याला बरा करू शकत असते. तर किती बरे झाले असते. जर तो बरा झाला असता तर तो या जगातील सर्वोत्कृष्ट माणूस झाला असता. कारण तो सुंदर, तरुण तर होताच आणि त्याच्याकडे पैसाही होता. पैशांची कमतरता नव्हती. घर त्याचं स्वतःचं होतं. पण घरात सामानही खूप होतं. असं असतं तर माझं संपूर्ण आयुष्य सेट झालं असतं. पण तो माझ्याशी बोलत नसायचा. माझी एक मैत्रीण डॉक्टर झाली होती. वेड्या लोकांबद्दल तिने मला एकदा सांगितले की अशा लोकांना खूप प्रेम आणि आपुलकीची गरज असते आणि जर त्यांच्या आयुष्यात कोणी असेल तर ते त्या व्यक्तीला खूप प्रेम आणि आपुलकी देतात, म्हणजे एक सामान्य माणसापेक्षाही जास्त. पण इथे प्रकरण उलटेच होते. हे मला हळूहळू समजू लागले की प्रकरण काहीही असेल तर ते नक्कीच त्या खोलीशी संबंधित आहे. कारण माझे पती त्या खोलीतच जायचे. म्हणून मी विचार केला होता की मला जाणून घ्यायचे आहे की तो त्या खोलीत जाऊन नेमकं करतो तरी काय. त्याचं काय चाललं आहे ते शोधून काढायचं होतं मला. त्या खोलीत मी एकदा गेले होते, पण तिथं मी विचार केला होता तसं काहीही नव्हतं. तिकडे माझ्या वहिनीने सांगायला सुरुवात केली होती की तिने एका वेड्याशी लग्न केले आहे, पण ती खूप चांगल्या स्थितीत आहे. ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली होती कारण आमची वस्ती एकच होती. मी म्हणायचे की हो, देवाचे आभार, मी खूपच खुश आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. घरातील सर्व बाबी माझ्या हातात होत्या. जे पैसे यायचे ते माझ्या हातातच येत होते. माझे पती माझी काळजी घ्यायचे आणि माझ्यासाठी रोज काहीतरी नवीन वस्तू घेऊन यायचा. मला माहीत नाही तो घराच्या बाहेर निघायचा तेव्हा मी एकदा त्याच्या मागे मागे गेले होते, पण मला रस्ता माहीत नव्हता. मी कुठेतरी हरवू नये म्हणून मी परत आले आणि तो तर माझ्या डोळ्यांसमोर माहीत नाही कुठे निघून गेला होता. त्याला रस्त्यांची चांगलीच माहिती होती. मार्ग खूप चांगले माहीत होते. कदाचित तो मुलांबरोबर खेळण्यासाठी बागेत जात असावा, कारण त्याच्याकडे अशा अनेक गोष्टी होत्या. म्हणून मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण खोलीत नेमकं काय आहे हे मला नक्कीच शोधावे लागेल. आणि तो दिवसा खोलीला कुलूप लावून निघून जायचा. एक दिवस मी चावी गायब करून दिली आणि त्या खोलीचे कुलूपही उघडून ठेवले होते. त्याला कुलूप आणि चावी मिळाली नाही, म्हणून तो कुलूप न लावताच बाहेर निघून गेला. माझा प्लॅन असा होता की मी आधीच खोलीत लपून बसेल आणि जेव्हा तो खोलीत येईल तेव्हा मला कळेल की तो काय करत आहे. पण तो घरात येताच मला शोधू लागला. कधीकधी तो माझ्याशी थोडंसं बोलायचा. त्याला माझं नावसुद्धा आठवायचं. तो मला फक्त माझ्या नावानेच हाक मारायचा. कधीकधी हे बघून खूप वाईट वाटायचं की हे पण कुणाचं तरी मूल आहे. तो इतका सुंदर तरुण आहे आणि त्याच्यासोबत माहीत नाही काय झाले की तो वेडा झाला. साहजिकच तो वेडा जन्माला आला नसावा, कारण असे म्हणतात की अशा लोकांचे आयुष्य कमी असते. कदाचित त्याच्यासोबत काही अपघात झाला असेल. मी त्याच्या भावाला त्याच्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला काहीच सांगितले नव्हते की कालांतराने तुला सर्व काही कळेल. हा काय प्रकार होता? मला वेळेनुसार कसे कळेल? मला माझ्या पतीचे जुने फोटो सापडले होते. दिसायला तो खूप रागीट आणि हट्टी दिसत होता. असं वाटत होतं जणू पूर्ण कुटुंबात सगळ्यात देखणा मुलगा माझा नवराच असावा. पण मग अशा परिस्थितीत कसा काय पोहोचला होता? त्याला कुणाचा वाईट आशीर्वाद तर नाही ना लागला होता? अशा विचित्र गोष्टी आणि प्रश्न माझ्या मनात येत राहायचे. आज मला माहीत होणार होतं. मग मी काय करायचे? काही वर खाली तर नाही ना झाले? म्हणून मी पाहिले तर माझे पती पुन्हा माझ्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन आले होते. खोलीत गेला तर मी खोलीत नाही हे त्याला लक्षात आले, म्हणून त्याने ती वस्तू तिथेच ठेवली. मला कोणीतरी बॅग ठेवण्याचा आवाज आला होता. तो खोलीत आला. मी खोलीत लपले होते. तो दार आतून बंद करून खुर्चीवर डोकं धरून बसला होता. मी त्याला पडद्याआडून पाहत होते. त्याला अंदाजही नव्हता की मी खोलीत आहे. त्याने आपले डोके अशा अंदाजात धरून ठेवले होते की जणू काही मोठा माणूस कोणत्या तरी मोठ्या विचारात गुंतलेला असावा. त्याच्या चेहऱ्यावरचे वेड्याचे हावभाव अचानक गायब झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण भावना उमटलेल्या होत्या. हे प्रकरण आतापासून मला गडबड वाटत होतं. मला वाटत होतं की काहीतरी नक्कीच चुकीचं होत आहे. काहीतरी असे आहे जे नॉर्मल नाही आहे. काही काळासाठी सामान्य नव्हते. त्यानंतर त्याने खिशातून एक मोठा फोन काढला. मला आश्चर्य वाटले की त्याला हा फोन कोणी घेऊन दिला आणि तो फोन एकदम ठीक होता आणि फोन एकदम चांगला होता. अजिबात तुटलेला नव्हता. त्याच्या इतर सर्वच गोष्टी तुटलेल्या असायच्या. त्यानंतर तो कोणाशी तरी फोनवर बोलू लागला आणि जेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली तेव्हा माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की मला आश्चर्य वाटले. तो एका समजूतदार व्यक्तीसारखा बोलत होता आणि म्हणाला, मी तुमच्याशी आधीच एक करार केला होता.
हे पैसे तुम्ही व्यवसायात गुंतवा. जे काही माझ्या नशिबात असेल ते मला मिळेलच. मला मोठा धक्का बसला होता. हा माझा पती जो जगासमोर वेडा होऊन बसला आहे. माझा नवरा इथे बसून व्यवसायाचे सौदे करत होता. पण मग जगासमोर तो वेडा झालेला का होता? आणि तो त्याच्या बायकोशी का खोटं बोलत होता? तो मला तर सांगू शकत होता. मन तर करत होते की त्याच्यासमोर जावे. पण मग विचार केला की बघूया पुढे तो काय करतोय. काही वेळाने त्याने खिशातून बरेच पैसे काढून बाजूला ठेवले. मग त्याने परत एकदा कुणाला तरी फोन केला आणि मग मला समजले की तो कुणाला फोन करतोय. तो फक्त त्याच्या भावाला फोन करत होता. तो म्हणत होता, माझं मन मला सांगतंय की निशाला सगळं काही सांगून टाकावं. शेवटी ती माझी बायको आहे. मला तिच्यासोबत राहायचे आहे. कदाचित समोरचा माणूस म्हणत होता की घाई करू नकोस. मग तो म्हणाला, घाई कसली? आमच्या लग्नाला आता 4 महिने होणार आहेत. जेव्हा माझा विषय निघाला तेव्हा मी बाहेर निघाले. तो मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने फोनला एका साईडला ठेवून दिलं. मी म्हणाले, हे सगळं काय आहे? जगासमोर तू वेडा बनून का फिरत असतोस? मी सगळं काही ऐकलं आहे. तो म्हणाला, हे पहा, आज ना उद्या मी तुला सगळं काही सांगणारच होतो. मी म्हणाले, मला सगळं काही सांग, काय झालं आहे? माझ्या डोळ्यात पाणी आले होते. तू का रडत आहेस? मी म्हणाले, तुला नाही माहीत का? मला रडावंसं वाटतंय म्हणून रडते. काय झालं आहे? त्याने मला असं काही सांगितले जे ऐकून मला धक्काच बसला होता. तो सांगू लागला, मी आमच्या वस्तीतला सगळ्यात हुशार आणि समजूतदार मुलगा होतो. मला एक चांगल्या ठिकाणी नोकरीही लागली होती. मी खूप छान काम करत होतो आणि अजूनही मी त्याच कंपनीत काम करत आहे. मी रात्रभर बसून ऑनलाईन काम करतो. मी म्हणाले की मग वेडा बनून का फिरत असतोस? तो म्हणाला, मी काही लोकांची मैत्री केली होती. पण मला नाही माहीत होते की ते एक वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. एके दिवशी आम्ही कुठेतरी गेलो होतो. पण आमच्यात थोडं भांडण झालं होतं आणि आमच्या हाताने एक माणूस मरण पावला होता. म्हणून त्यांनी माझ्यावर सगळा आरोप लावला होता. जर मी वेडा असण्याचे ढोंग केले नसते तर मला शिक्षा झाली असती आणि माझे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवले असते मी. कारण ते सर्व लोक पळून गेले होते. पण मी त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी तिथेच राहिलो होतो. पण तोही हे जग सोडून गेला. सगळं आरोप माझ्यावर आला होता आणि पोलीस मला पकडून घेऊन गेले होते. अजूनही ते लोक याच वस्तीत राहतात. त्यांचे माझ्यामुळे नुकसान झाले होते म्हणून मला वेडं असण्याची भूमिका निभावावी लागली. मी ऐकले आहे त्यांनी त्यांचे घर विकले आहे आणि 1 महिन्यानंतर ते इथून जात आहेत. बस त्यानंतर मी माझ्या मर्जीने जीवन जगू शकतो. त्यामुळे मी हे सर्व तुला सांगितले नाही. कारण एकदा ते लोक इथून निघून गेले मग मी तुला हे सगळं सांगेल. पण जेव्हा तुझ्या भावाने हे नाते स्वीकारले तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटले. म्हणूनच मी न पाहताच लग्नाला होकार दिला. विचार केला की काहीतरी पुण्य करावे तुझे रक्षण करून. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप सुंदर दिसतेस. तू मला खूप आवडतेस. मी जेव्हा बाहेर जातो तेही माझ्या कामासाठीच जातो. जेव्हा तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो तेव्हा मी विचार करतो मी तुझ्यासाठी काहीतरी विकत घेऊन यावे. विचार करतो की तू परिस्थितीला कंटाळून मला सोडून निघून तर नाही ना जाणार, की ह्या वेड्यासोबत माझे आयुष्य खूप कठीण जात आहे. म्हणूनच तुझे सगळे नखरे झेलण्याचा प्रयत्न करत असतो. कमीत कमी तू आनंदी तरी राहशील. माझ्या डोळ्यात परत पाणी येऊ लागले. तो म्हणाला, आता का रडत आहेस? मी म्हणाले, हे आनंद अश्रू आहेत. तो म्हणाला, तू विचित्र आहेस. दुःखातही रडतेस आणि सुखातही. हे बघ, मी तुझा नवरा आहे. तुझं आयुष्य खूप चांगले जाणार आहे. आपल्याला अजून 1.5 महिना नाटक करावे लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, मला काही अडचण नाही. मी तर विचार करत होते की देवाने मला मागच्या जन्माच्या पुण्याईचे हे फळ तू माझा नवरा म्हणून दिला आहेस. मी कधीच कोणाचे वाईट केले नव्हते. पण माझ्या सख्ख्या भावाने माझ्यासोबत वाईट केले होते. पण देवाचे आभार की तुम्ही एकदम ठीक आहात. तो म्हणाला, काळजी करू नकोस. सर्व काही ठीक आहे आणि नेहमीच ठीक राहील. मी तुझा नवरा आहे. मी नेहमीच तुझी काळजी घेईल. मी तुझ्यासोबत आयुष्यभर असेन. आपले आयुष्य खूप चांगले जाईल. आणि असेच झाले. हळूहळू ही गोष्ट प्रसिद्ध झाली की माझ्या पतीवर मी उपचार केले आहेत आणि आता ते एकदम ठीक आहेत आणि आमचे जीवन एक उदाहरण बनले. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.